नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत विज्ञान म्हणजे इयत्ता 9वी 10 त्याच्यामध्ये 10वा लेसन ज्याचं नाव आहे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT. प्रगतीची नवी दिशा. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा याच्याप्रमाणे आता कम्प्युटर सुद्धा आपला एक अविभाज्य असं एक अंग झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कम्प्युटरचं आता नेक्स्ट छोटं व्हर्जन म्हणजे मोबाईल. आपण संगणकाच्या सहाय्याने ज्या गोष्टी करतो त्याच गोष्टी आपण आता स्मार्टफोनच्या सहाय्याने सुद्धा करू शकतो आणि याचा विविध क्षेत्रामध्ये कशा प्रकारे उपयोग आहे तो आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहतच असतो. म्हणजेच कम्प्युटर किंवा मोबाईल शिवाय आपलं जीवन आता अधुरं झालेलं आहे. जसं की आपण बघतो AS विद्यालयाचं जे ॲप आहे ते आपण कम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा मोबाईलच्या सहाय्याने बघू शकता, स्मार्टफोनच्या सहाय्याने पाहू शकता. म्हणजे अशा प्रकारे आपलं शिक्षण सुद्धा या ॲप मार्फत केलं जातं. हे अत्यंत चांगलं असं ॲप आहे. याचा वापर करून आपण आपल्या 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास अगदी घर बसल्या करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या पूर्वीचे जे 3 सेशन झाले त्याच्यामध्ये हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर म्हणजे काय, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकमेकांना कसे पूरक आहेत याच्याविषयी आपण जाणून घेतलं. त्याचप्रमाणे इनपुट मेमरी म्हणजे काय असतं किंवा इनपुट मेमरी कशा प्रकारे वापरली जाते आणि त्याच्यानंतर अनालिसिस झाल्यानंतर किंवा प्रोसेस झाल्यानंतर माहिती ती आपल्याला कशा प्रकारे स्क्रीनवर दिसत असते. विद्यार्थी मित्रांनो, सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा कोणत्याही सर्च इंजिनच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवत असतो. जगामध्ये कोणत्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त या इंटरनेट आणि त्याच्या पुढे जाऊन संगणकामुळे आपल्याला दिसू शकतात. म्हणजेच मोबाईल म्हणजे सुद्धा एक छोटा संगणक आहे. याच्या मार्फत आपण विविध गोष्टी करत असतो, जसं की बिल भरणं आहे किंवा आपल्या D2H किंवा इतर कोणतेही डिश अँटेना जे असतील त्यांचे जे ड्यूज असतात ते आपण ह्या मार्फत भरू शकतो, मोबाईल मार्फत किंवा संगणकामार्फत भरू शकतो. शेअर मार्केटमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल किंवा शेअर मार्केटमध्ये आपल्याला काही खरेदी करायची असेल तर ती सुद्धा आपण ऑनलाईन करू शकतो. Amazonच्या मार्फत आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या गोष्टी आपण घर बसल्या मिळवू शकतो. म्हणजे आपण एकदा ऑर्डर दिली आणि पेमेंट केलं की ही गोष्ट आपल्या घरी येते. म्हणजे हे सर्व काही संगणकामुळं आणि त्यांच्या माहिती तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पाहूया एक्सेल कशा प्रकारे वापरायचं असतं. म्हणजे आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं की मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर आपण कशा प्रकारे करतो, त्याचप्रमाणे एक्सेलचा वापर आपण कशा प्रकारे करणार आहोत त्याविषयी आपण ह्या सेशनमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा सेशन 4. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर बघा, आपल्या डोळ्यासमोर म्हणजे स्क्रीनवर एक इमेज दिसत आहे. ती MS एक्सेल मधली आहे, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधली आहे, ज्याच्यामध्ये टॅब्युलर फॉर्म मध्ये काही हे रोज आणि कॉलम्स यांच्या साहाय्याने आपण एक स्क्रीन बघत आहोत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शन आहेत. जसं की आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये पाहिलं होतं त्याप्रमाणेच इथे सुद्धा मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या नुसार आपण शीट कशी तयार करायची किंवा कशा प्रकारे हिशोब करायचे, कॅल्क्युलेशन्स करायचे त्याविषयी आपण यामार्फत पाहणार आहोत. इथे पहा, मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या साहाय्याने प्राप्त संख्यात्मक माहितीचा आलेख कसा काढायचा. आता डेस्कटॉपवरील मायक्रोसॉफ्ट एक्सेल असं जे आयकॉन दिसतोय त्या आयकॉनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या फाईल टॅबमध्ये जाऊन आपल्याला न्यू हे ऑप्शन निवडून ब्लँक डॉक्युमेंट हा पर्याय निवडायचा आहे. स्क्रीनवर दिसणाऱ्या शीटमध्ये ज्या माहितीच्या आधारे आलेख काढायचा आहे ती माहिती आपण टाईप करून घेऊ शकतो. माहिती टाईप करून झाल्यानंतर ती सिलेक्ट करा व इन्सर्ट टॅबमधील आवश्यक ग्राफ वर क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्याला ग्राफ काढायचा आहे की एखादी गोष्ट, समजा आपली एखादी कंपनी आहे, त्या कंपनी मार्फत किती इम्पोर्ट झाला किंवा किती एक्सपोर्ट झाला किंवा रॉ मटेरियल आपण किती पैसा खर्च केला आणि त्याच्यानंतर आपण जी प्रोसेस केलेली जी गोष्ट आहे त्याच्या मार्फत आपल्याला किती फायदा झाला याचे ग्राफ आपण या एक्सेल शीटच्या मार्फत काढू शकतो. तर अशा प्रकारे आलेखाच्या आधारे सुद्धा माहितीचं विश्लेषण आपण एक्सेल शीटच्या मार्फत करू शकतो आणि हा एक्सेल वापरण्याचा आपल्याला फायदा होतो. इथे पहा, एक्सेल शीटच्या मार्फत एक ग्राफ दाखवलेला आहे, पाय चार्ट सुद्धा दाखवलेला आहे. पाय चार्ट मध्ये आपण काही गोष्टी टाकू शकतो किंवा कोणकोणत्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण ज्या वापरत असतो त्या गोष्टींचा आलेख म्हणजे त्या माहितीवर प्रोसेस करून त्या माहितीला प्रोसेस करून आपल्याला अशा प्रकारचा आलेख येऊ शकतो, पाय चार्ट तयार होऊ शकतो किंवा आपल्याला स्तंभालेख सुद्धा इथे मिळू शकतो. बघा, एक्सपेन्सेस बाय मंथ म्हणजे त्या मंथ मध्ये आपल्याला किती प्रकारचा एक्सपेन्स झालेला आहे ते आपल्याला बाहेरून कोणत्याही ग्राफ पेपरवर काढण्याची गरज नाही. एकदा का एक्सेल शीट मध्ये आपण माहिती पुरवली की आपल्याला हवा तसा आलेख आपल्याला मिळू शकतो आणि जेणेकरून पुढल्या महिन्यामध्ये आपण कोणत्या गोष्टीवर जास्त लक्ष द्यायचं आहे
तेव्हा आपल्याला फायदा जास्त होणार आहे ते सुद्धा आपण पाहू शकतो। खाली बघा तुम्हाला डॉलरमध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत, रेट अँड युटिलिटीज मध्ये किंवा इक्विपमेंटवर किती खर्च आहे, मार्केटिंगवर किती खर्च आहे किंवा फ्रीलान्सर्स वर किती खर्च आहे याच्याविषयी खर्च आणि टोटल डॉलरमध्ये आपल्याला पुढे दिसत आहे। म्हणजे अशा प्रकारचे आलेख आपण एक्सेल शीटच्या मार्फत करू शकतो। आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं की मायक्रोसॉफ्ट वर्ड कशा प्रकारे वापरायचं असतं आणि या सेशनमध्ये आपण पाहतोय की मायक्रोसॉफ्ट एक्सेल कशा प्रकारे पाहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे MS म्हणजे मायक्रोसॉफ्ट ही कंपनी बिल गेट्स यांनी निर्माण केली आणि पूर्ण जगाला त्यांच्याकडूनच हे अशा प्रकारची मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा मायक्रोसॉफ्ट एक्सेल किंवा मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन याची हे ऍप्स पुरवले जातात आणि त्यांच्या मार्फत त्यांना अमाप पैसा मिळत असतो। त्याचप्रमाणे आपण सुद्धा काही विचार केला आणि काही सॉफ्टवेअर किंवा ऍप्स डेव्हलप केले जे इतर लोकांना फार महत्त्वाचे आहेत, तर आपल्याला सुद्धा अशा प्रकारे अर्थार्जन करता येईल आणि त्याच्यामुळे बेसिक लेवलचं एज्युकेशन म्हणून ICT कडे आपल्याला पाहायचं आहे। येणाऱ्या फ्युचरमध्ये म्हणजे पुढील इयत्तानंतर आपल्याला आपण ह्याच्यामध्ये करिअर करू शकतो का याच्याविषयी विचार करायचा आहे, कारण या ज्या कंपन्या आहेत त्या जास्तीत जास्त पेमेंट आपल्याला देत असतात आणि त्याच्यामुळे ICTचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा शोध लावणं आपल्याला गरजेचं आहे। इथे पहा, डेटा एंट्री करताना कोणती काळजी घ्याल। आता डेटा शब्द कधी कधी डाटा सुद्धा वापरला जातो, म्हणजे त्याचं प्रोनाउन्सिएशन डाटा किंवा डेटा असं केलं जातं। शक्यतो डाटा एंटर करताना टेबल स्वरूपात ठेवावा, म्हणजे आपल्याला कोणताही डाटा टाकायचा असेल तो टेबुलर फॉर्म मध्ये ठेवायचा आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या डेटासाठी वेगवेगळ्या सेल्स वापराव्यात, म्हणजे आपण एक्सेल मध्ये जर विचार करत असू तर वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आपल्याला वापरायचे आहेत। समजा बिल प्रोडक्शन करायचं आहे तर बिल सुद्धा आपण अशा प्रकारे तयार करू शकतो। आजकाल बघा GST म्हणजे व्यापाऱ्यांना आवश्यक असलेलं बिल कोणतं आहे तर GSTचं बिल, तर त्या GSTच्या बिलमध्ये काही फॉर्म्युले टाकून त्याप्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं, कारण प्रत्येक गोष्टीला वेगळ्या प्रकारची GST लावली जाते आणि त्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये आपण तो फॉर्म्युला जर अप्लाय केला तर त्याच्या मार्फत ते कॅल्क्युलेशन एका क्षणात होऊन आपल्याला किती GST भरावा लागेल तर किती % GST आहे ते सुद्धा समजू शकतं आणि म्हणून एक्सेल वापरणं खूप गरजेचं आहे। याच्यामुळे काम खूप सोपं झालेलं आहे। अगदी 10 माणसांचं काम एक कम्प्युटर करत असतो। एक्सेल मध्ये आपण बॅलन्स शीट तयार करू शकतो किंवा CA मार्फत आपली फाईल तयार करायची असेल ती सुद्धा एक्सेल मध्ये तयार केली जाते। डेटा भरताना नीटनेटका व एकाच फ्लो मध्ये असावा, अनावश्यक स्पेस व स्पेशल कॅरेक्टर्स वापरू नयेत, म्हणजे त्याच्यामध्ये जे @ आहे किंवा स्टार आहे, कॉमा आहे किंवा एक्सक्लेमेटरी मार्क आहे, अशा प्रकारचे स्पेशल कॅरेक्टर आपल्याला इथे वापरायचे नसतात। तो नीटनेटका असावा आणि एकाच फ्लो मध्ये असायला पाहिजे। आपण बऱ्याचदा डेटा ड्रॅग अँड फिल करतो, त्यावेळी डेटा ड्रॅग केल्यानंतर येणाऱ्या स्मार्ट टॅगचा वापर करून हवा तो डेटा फिल करू शकतो। म्हणजे असा स्मार्ट टॅग येतो, त्याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचा डेटा जर फिल करायचा असेल एकदा ड्रॅग करून झाल्यानंतर तर आपण तो सुद्धा करू शकतो। डेटा एंटर केल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅटिंग करता येते, म्हणजे आपल्याला त्याचं दिसणं चांगलं ठेवायचं असेल, प्रेझेंटेशन चांगलं करायचं असेल तर आपण त्याला फॉर्मॅटिंग सुद्धा करू शकतो। तसेच वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले वापरून कॅल्क्युलेशनही करता येतात। त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की GSTची बिल तयार करत असताना प्रत्येक गोष्टीला वेगळ्या प्रकारचा GST असतो, तर पर्टिक्युलर कॉलम मध्ये आपण तो कमांड दिलेला असेल, तो फॉर्म्युला दिलेला असेल तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारची GST कॅल्क्युलेट करू शकतो। फॉर्म्युला वापरताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सुरुवातीला आपण इक्वल टू हे चिन्ह अगोदर देणे आवश्यक आहे, त्याच्याशिवाय फॉर्म्युला वापरता येत नाही। आपण एकदा एक्सेल वापरायला घेतलं की आपल्याला याच्याबद्दल नॉलेज येतं। तसेच कोणताही फॉर्म्युलाला टाईप करताना त्याच्यामध्ये स्पेस द्यायचा नसतो, स्पेस किंवा इतर कॅरेक्टर्स जी नको आहेत ते आपण वापरू शकत नाहीत। लक्षात घ्या, फॉर्म्युला देऊन झाल्यानंतर आपल्याला त्या सेलमध्ये किंवा त्या कॉलम मध्ये आपण कोणतेही अंक टाकले की आपल्याला लगेच तिथे काय येतं की कॅल्क्युलेशन करून येतं आणि त्यामुळे आपल्याला टोटल करणं खूप सोपं जातं। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या सेशन मध्ये आपण एक्सेल शीट कशी वापरायची असते, एक्सेल शीट कशी बनवायची असते याच्याविषयी नॉलेज घेतलेलं आहे। आधीच्या सेशन मध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे मायक्रोसॉफ्ट वर्ड बद्दल आपण माहिती घेतली। आता आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे याच्यामध्ये काही हिशोब वगैरे असतील, कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तर एक्सेल शीट वापरणं खूप सोपं आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं हे जे शिक्षण आहे ते बेसिक लेवलचं एज्युकेशन आपल्याला आपल्या या 8वी पासूनच्या इयत्तांमध्ये मिळत असतं आणि त्याच्यामुळे आपण कॉम्प्युटर्सला फ्रेंडली एन्व्हायरमेंट मध्ये वापरू शकतो। कॉम्प्युटर बद्दल माहिती असणं आजकाल खूप गरजेचं आहे, कारण तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सर्वच गोष्टी आजकाल कॉम्प्युटरवर चालत असतात। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण कॉम्प्युटरचा वापर इथे पाहिलेला आहे। आपले अजून 2 सेशन बाकी आहेत, त्याच्यामध्ये आपण अजून माहिती मिळवणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आस विद्यालय म्हणजेच AS विद्यालय एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आहे
की ज्याच्या मार्फत आपण घर बसल्या अगदी 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास करू शकता। याच्यामध्ये विविध विषय शिकवले जातात, जसे की सायन्स आहे, सोशल सायन्स, मॅथ्स, मराठी, हिंदी किंवा कॉम्प्युटर या विषयांची आपल्याला इत्थंभूत माहिती इथे मिळत असते आणि त्याद्वारे आपल्याला आकलन सुद्धा होत असतं। आपल्याला कोणत्याही क्वेरीज असतील त्या क्वेरीज सुद्धा आम्ही या ॲप मार्फत सोडवत असतो। आपल्या समाधान होईपर्यंत आपल्याला इथे उत्तर दिलं जातं, आपल्या क्वेरीज सॉल्व्ह केल्या जातात। कारण आजकालची शिक्षण पद्धती ही आकलन या गोष्टीवर आधारित आहे। आपल्याला जर अंडरस्टँडिंग असेल, तो विषय समजला असेल, तरच पुढे जाऊन आपण त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टी करू शकतो किंवा काही लिहू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात। आणि एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळाले की आपलं करिअर सुद्धा चांगल्या प्रकारे घडत असतं। कारण कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये आपल्याला जर राहायचं असेल तर अशा प्रकारच्या ॲपची म्हणजे एस विद्यालयाच्या ॲपची आपल्याला नितांत गरज आहे। आपण हे ॲप रजिस्टर केलेलं आहे। आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणी सुद्धा या ॲप बद्दल माहिती द्या, जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल। धन्यवाद।